तुमची भाषा कुठली आहे हो म्हणे. कन्नड आहेत का? कन्नड कळते तुम्हाला? इंग्रजी कळते? तेलुगू नाही, मराठी कळते? अहो सांगितलं ना मराठीत, मी तुम्हाला घेऊन जाणार म्हणे. तिथं रामांनी विचारलं का घेऊन जाणार नाहीस? तर त्या केवटाने सांगितलं मला तुमचं सगळं कळालं म्हणे, काय काय नाही. तुम्ही फार चालू आहेत म्हणले. देवांनी विचार केला, तुलसीदासांचे शब्द आहेत, कही तुम्हारा मर्ममय जाना. तुमचं मर्म मला कळालंय. तुम्ही दिसायला साधे आहेत म्हणले, तुमचं काय. सीता मातेला वाटलं ह्यांचं काय असं, मला माहित नाही, ह्याला माहिती आहे. पण रामाने विचारलं, अरे बाबा राम विचार करतायत, माझा पत्ता अजून वेदांना लागला नाही आणि ह्या केवटाला कळाला की वेद भगवंताची स्तुती कशी करतात. माऊलींना विचारा, सरळ सरळ स्तुती करता येत नाही म्हणे. मग उपाधीचा ओथंबा घेऊने उठवते श्रुती जिभा, नाम रूपाचा वडंबा करीती वाया. म्हणे वेदांना सुद्धा भगवंताची स्तुती करायची असेल तर उपाधीचा स्वीकार केल्याशिवाय करता येत नाही. उपाधीचा ओथंबा घेऊनी श्रुती उठविती जिभा. संतांनी काय वर्णन केलंय, वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. आहे की नाही? वेद जाणो गेला पुढे मौनावला. वेदाला भगवंताची स्तुती करता येत नाही. महिम्न स्तोत्रामध्ये काय आहे, शंकरांची स्तुती श्रुती कशी करते. अतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि. अतद्व्यावृत्ती, अतव्या म्हणजे हे आहे का, हे नाही, हे आहे का, हे नाही, हे आहे का, हे नेती नेती. अशा प्रकारे भगवंताची स्तुती वेदमाता करते. तुम्हाला गोपिका माहित आहेत की नाही? गवळणी ह्या गोपिका कोण होत्या? त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती म्हणे, त्या सगळ्या श्रुती माता होत्या. देवाकडे गेल्या, देवा आम्हाला तुम्हाला जाणून घ्यायचंय. देवांनी सांगितलं तुम्हाला ह्या रूपात जाणता येणार नाही. मग म्हणे तुम्ही आधी गोपिका व्हा, माझ्या भक्त व्हा. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नोहे मत प्राप्ती. त्या परतल्या नेती नेती, माझी सुखसंगती न पवती. त्या म्हणे वेद रूपामध्ये तुम्हाला मी कळणार नाही, तुम्हाला माझं भक्त व्हावं लागेल. अशी जर हे असेल, कंडिशन असेल, तर राम म्हणतायत वेदांना कळाले नाही, केवट म्हणते मी तुम्हाला ओळखतो. काय कमाल आहे. रामाने सांगितलं, अरे केवटा, अरे माझं सगळं जीवन हे कसं आहे म्हणे, काही लपवलेलं नाही. माझं सगळं जीवन सगळ्यांच्या समोर आहे. परंतु केवटाने सांगितलं मला सगळं माहिती आहे. म्हणले तुम्ही बोलायलाच तसे आहेत, मी का बसू देत नाही माझ्या जहाजात माहिती आहे का. म्हणा माझ्या आत्ताच कानावर गोष्ट आली, तुम्ही येता येता एका दगडाला पाय लावला तर ते दगडाची बाई झाली. माझ्या न्हावेत बसलात आणि माझ्या न्हावेची जर बाई झाली तर तुम्ही जाताल म्हणे, मला एवढं मोठं माझं सगळं संसार या जहाजेवर आहे, मला जमणार नाही. रामांनी सांगितलं हे आहे वय. अरे बा असं समजू नको. म्हणले अरे विचार कर, रस्त्यावरून येताना आतापर्यंत किती दगड लागले, त्यांच्या बायका झाल्या का नाही झाल्या ना, मग तुझ्या जहाजाचं काही होत नाही. केवटाने सांगितलं नाही मला, असं जर नियम असेल तर कधी कधीच बायका होत असतील तर, नेमकं ह्याच वेळेस बाई झाली तर मला माहित नाही, मी तुला काही माझ्या जहाजात बसू देणार नाही. असं म्हणतात. ह्या प्रसंग बघून लक्ष्मणाला खूप राग आला. म्हणे मला सांगा, ज्या रामांमुळं स्वतःच्या वडिलांच्या अंगावर जो तलवार घेऊन जाऊ शकतो, हे तर केवट आहे. हा याने माझ्या भावाला बोलावं. राग आला. परंतु ठीक आहे म्हणले, आत्ताच काय बोलायला नको, थोडं बघत पुढे काय होते. रामांनी सांगितलं अरे बसू देत. केवटाने सांगितलं तुम्हाला अजून एक उपाय सांगतो. म्हणे काय, त्या गंगेमध्ये कुठं कुठं पाणी कमी आहे ते मला चांगलं माहिती आहे, त्या रस्त्यानं मी तुम्हाला चलत घेऊन जातो. मग तर झालं. रामांनी सांगितलं अरे कसं आहे बघ, विचार कर ना, अरे मी एकटा असतो तर चालत गेलो असतो रे बाबा, पण माझ्यासोबत माझा भाऊ आहे,
माझी पत्नी आहे, सीता माता आहेत, यांना असं चालत बरं दिसणार नाही. मग आता तुमचं तुम्ही एक ठीक आहे, असं जमल का म्हणे मी या दोघांना सोडतो, तुमचं तुम्ही येता का? ऐकायलाच तयार नाही केवळ. तर काय करावं काय करावं. बराच वेळ झाला, राम डोक्याला हात लावून बसले, आता काय करावं. पण शेवटी